नमस्कार, साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। हिवरखेड नगरीमध्ये अकोट विधानसभेमध्ये प्रथमच ज्या निवडणुकीला आपण समोर जात आहे असे आपल्या हिवरखेडचे, अकोटचे आणि तेलाऱ्याचे तिन्ही उमेदवार नगरसेवक पदासाठी सगळेच उपस्थित आपल्या आशीर्वादाने भावी नगरसेवक यांच्या प्रचारासाठी आलेले आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आमच्या लाडक्या बहिणींचे देवाभाऊ यांच्या प्रचारासाठी आज आपण इथे जमलेलो आहे। काही क्षणामध्येच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आपल्याला आपल्या विधानसभेतील तिन्ही नगरपालिकेचा विकास हा येणाऱ्या काळामध्ये कसा होणार आहे याकरिता आशीर्वाद द्यायसाठी आपल्या इथे येऊन राहिले आहेत। त्यासोबतच आपला हिवरखेड असेल, अकोला, तेलारा असेल, अकोट असेल आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील, याकरिता शेतकऱ्यांसाठी आपल्या सरकारने काय नियोजन केलं आहे हेही आपल्याला कळणार आहे। परंतु यासोबतच आज मान्य देवेंद्रजी यांचे आपल्या सगळ्यांच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने मी आभार मानतो की त्यांनी दोन चांगले निर्णय हे शेतकऱ्यांसाठी घेतले आहेत। त्यामध्ये अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानाला शेतकऱ्यांना एक मदतीचा हात म्हणून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पहिले हेक्टरी 8,500 रुपये आणि त्यानंतर रब्बी पिकासाठी हेक्टरी 10,000 रुपयाची मदत आपल्या देवाभाऊंनी केलेली आहे। त्यासोबतच जुलै 2026 मध्ये सगळ्याच गरजू शेतकऱ्यांच्या कर्जाचा माफीचा निर्णय हा आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे। त्या निर्णयाचे आपण टाळ्या वाजवून स्वागत कराल अशी आपल्याकडनं अपेक्षा करतो। निवडणुकीमध्ये मागील 20 वर्षामध्ये एक नियम आला आहे की 3 अपत्य जर असले तर उमेदवाराला उभं राहता येत नाही। परंतु आपले आमदार मान्य प्रकाशभाऊ बारसाकडे यांनी विकास कामं केली आहेत आणि 3 नगरपालिकेचे ते वडील आहेत। या विकास पुरुषच्या माध्यमातून आज आपल्या समोर आपल्याला विनंती करायला आलो आहे की आपण आमच्या आणि तुमच्या सगळ्याच उमेदवाराला, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आपण आशीर्वाद द्याल। मागील काळामध्ये अकोला जिल्हा असेल, बुलढाणा जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, या तिन्ही जिल्ह्यासाठी असलेलं महत्त्वाचं अकोला विमानतळ याचंही काम मार्गी लागला आहे। रणधीरभाऊंच्या नेतृत्वामध्ये येथील विमानतळासाठी 2,209 कोटी रुपये ही मदत या विमानाचं विस्तारीकरण आणि त्याकरिता लागणारं जे भूमी अधिग्रहण आहे याकरिता देवेंद्रजी यांनी मदत केली आहे। या विषयाबद्दलही मान्य देवेंद्रजींचे मी आभार मानतो। मागील जी अकोट आणि तेलाऱ्याची निवडणूक झाली होती आणि त्या निवडणूक दरम्यान भरघोस असा विकास निधी राज्य शासनाच्या माध्यमातून या दोन्ही नगरपालिकेमध्ये आलेला आहे। जवळपास 80 ते 90% रस्ते नाल्यांचे कामं या काळामध्ये झाले होते। येणाऱ्या काळामध्ये राहिलेले 20% कामंही मान्य देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या दोन्ही नगरपालिकेमध्ये आपण पूर्ण करू आणि त्यासोबतच नव्याने जी आपली हिवरखेडची नगरपालिका झाली आहे या नगरपालिकेमध्ये आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रथमच होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमच्या उमेदवार, आमच्या मोठ्या भगिनी या सुलभाताई दुतोंडे यांना व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदासाठी असलेले सगळ्याच उमेदवारांना आपण हिवरखेडवासी भरभरून आशीर्वाद द्याल
आणि आपण जितक्या ताकदीने आशीर्वाद द्याल त्याच ताकदीने आपल्या भागामध्ये विकासाचा निधी येणाऱ्या काळामध्ये येईल. मागील काळामध्ये एक जो महत्वाचा विषय हा हिवरखेड, अडगाव आणि संपूर्ण अकोट पासून तेलारा आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी होता, हा म्हणजे आपल्या भागामध्ये हा रेल्वेचा मार्ग हा चालू व्हावं. मागील काळामध्ये देवेंद्रजी यांची सत्ता आली आणि त्यानंतर ज्याला आपण स्थगिती सरकार म्हणतो अशी उद्धव ठाकरेंची सरकार आली आणि त्यावेळेस रेल्वे मार्गाला स्थगिती देण्यात आली. परंतु पुन्हा देवेंद्रजी आल्यावर रेल्वेचं काम हे गतीने मार्गी लागलं आहे. आपल्या माध्यमातून देवेंद्रजींना 2 विनंतीही इथे करायला मी आलेलो आहे. आपल्या काही शेतकऱ्यांनी केळी ही एक्सपोर्ट व्हावं यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत. सध्या जे केळीच्या भावाचा जो विषय आहे याकरिता मान्य देवेंद्रजींना ते आल्यावर आपल्या शेतकऱ्यांच्या वतीने एक विनंती करणार आहे की केळी जास्तीत जास्त एक्सपोर्ट कशी होईल, आमच्या तेलारा, हिवरखेड, अकोट इथे केळीचे बोर्ड हे कसे स्थापित होतील आणि केळीला चांगला भाव कसा मिळेल. यासोबतच मधील काळामध्ये अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं होतं आणि त्यामुळे आपल्याला केंद्र शासनाकडून जी डिझास्टर मॅनेजमेंट फंडच्या माध्यमातून एक मदत हवी होती, म्हणून आपल्याला कापशीचं उत्पन्न हे कमी होत आहे असा रिपोर्ट केंद्र सरकारला दिला गेला होता. परंतु आता शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जो आपल्याला किमान 10 ते 12 क्विंटल कापसाचं उत्पन्न होऊन राहिलं. सध्या कापसाची प्रोक्युअरमेंट ही 5.6 क्विंटल या हिशोबाने CCI करून राहिली आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये ती 10 ते 12 क्विंटल किमान ही CCIच्या माध्यमातून कापसाची उचल व्हावी, हाही आपला आवाज हा देवेंद्रजी पर्यंत आम्ही पोहोचवणार आहे. हिवरखेड असेल, तेलारा असेल, अकोट असेल, केंद्राच्या माध्यमातून, राज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आवास योजनेचं काम मागील काळामध्ये झालं होतं. येणाऱ्या काळामध्ये 2027-2028 पर्यंत एकही परिवार हा पक्क्या घराशिवाय त्याच्या घरामध्ये पाणी गळा असं परिस्थिती नाही आली पाहिजे. याकरिता आवास योजनेच्या माध्यमातून आपल्याला घर द्यायचं काम हे सरकार करून राहिली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 1 लाख घरं ही मंजूर झाली आहे. येणाऱ्या काळामध्येही मोठ्या संख्येमध्ये ही घरं मंजूर होतील. आमच्या तेलारा आणि अकोट आणि हिवरखेडमध्ये ज्या लोकांजवळ आवास योजनेसाठी जागा नव्हत्या, ज्यांच्याजवळ प्रॉपर्टी कार्ड नव्हते, त्या लोकांना प्रॉपर्टी कार्ड द्यायचं कामही निर्णयही आपल्या सरकारने घेतला आहे. तुमचं जवळ स्वतःच्या मालकीची जरी जागा नसली तरी तुम्हाला जागा ही शासनाच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येईल अशीही आश्वासन माननीय देवेंद्रजी फडणवीस, त्यासोबतच आपल्या भागाचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी ग्वाही दिली आहे. मलाही त्यांनी सांगितलं आहे की प्रचार दरम्यान आपण येत्या काळामध्ये आपले 3ही नगर अध्यक्षाचे उमेदवार यांना जनता भरभरून आशीर्वाद देईन. त्यांच्या सहीने आलेल्या सगळ्याच लोकांना आपण नक्कीच या काळामध्ये आवास योजनेच्या माध्यमातून लाभ देण्याचा प्रयत्न करू. मी पुन्हा आपल्याला विनंती करेल, आमचे 3ही नगराध्यक्षाचे उमेदवार आणि 3ही लाडक्या बहिणी यांना आपण आशीर्वाद द्याल. हिवरखेडच्या सुलभाताई दुटोंडे, आमच्या अकोटच्या भगिनी मायाताई दुडे व त्यासोबतच तेलाराच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वैशालीताई पालीवाल या 3ही उमेदवारांना आपण आशीर्वाद द्याल एवढी आपल्याकडनं अपेक्षा करतो. आज माननीय प्रकाशभाऊ भारसाकडे यांच्या माध्यमातून हॅमचा अत्यंत चांगला अकोट, तेलारा आणि बुलढाणा जिल्हा जोडणारा सिमेंटचा रस्ताही त्याचंही काम चालू आहे. येणाऱ्या 2027-28 मध्ये आपल्याला अकोला पासून तर खंडव्यापर्यंत रेल्वे मार्गही त्याचंही काम गतीने चालू आहे आपल्या सगळ्यांच्या साथीने. आणि विशेषतः या मार्गावरील असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सहकार्याने, आशीर्वादाने हे काम अत्यंत गतीने चालू आहे.
या रेल्वे मार्गाच्या माध्यमातून संजूभाऊंच्या मागील काळामध्ये सगळ्यात जो महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता तो आपल्या अकोला अकोट खंडवा हा रेल्वे ब्रॉडगेज कन्व्हर्जनचा होता आणि नक्कीच तो प्रोजेक्ट आज होताना संजूभाऊंलाही आनंद होत आहे. पुन्हा आपल्या सगळ्यांना विनंती करेल, देवेंद्रजींचं प्रकाशभाऊंचं मार्गदर्शन आपण ऐकणारच आहात, परंतु आमच्या आणि आपल्या या सगळ्या उमेदवाराला आपण भरभरून आशीर्वाद द्याल एवढी आपल्याकडनं अपेक्षा करतो. आपले सगळ्यांचे आशीर्वाद घेतो. जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. आपण ज्या उत्साहाने लोकसभेमध्ये मला आशीर्वाद दिले याबद्दल पुन्हा आपले सगळ्यांचे आशीर्वाद देतो. प्रकाशभाऊंच्या ज्याप्रमाणे हे हिवरखेड शहर पाठीशी राहिलं आहे तसंच आमच्या उमेदवाराच्या पाठीशी राहील, कायम राहील एवढी अपेक्षा करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोड्याच वेळात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. हॅलो, माननीय श्री आकाशजी फुंडकर पालकमंत्री अकोला सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कृपया टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी सरांचं स्वागत करूया. आदरणीय माननीय श्री आकाशजी फुंडकर, आपलं या ठिकाणी स्वागत आहे सर. पालकमंत्री अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री आकाशजी फुंडकर या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहे. सरांचे मी खूप खूप स्वागत करते या ठिकाणी. थोड्याच वेळात आपले सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी. तर जोरदार टाळ्या वाजवून आपण श्रीरामाचा गजर करूया. जय श्रीराम. त्यांनी बोलावलं मला. माननीय श्री आकाशजी फुंडकर या ठिकाणी मी यांना विनंती करते, पालकमंत्री अकोला माननीय श्री आकाशजी फुंडकर, त्यांना विनंती करते मी, माननीय श्री आकाशजी फुंडकर सर, त्यांना या ठिकाणी मी विनंती करते. माननीय श्री आकाशजी फुंडकर सर यांना मी विनंती करते की मार्गदर्शनपर त्यांनी या ठिकाणी 2 शब्द बोलावे. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री आकाशजी फुंडकर. सर्वांनी कृपया आपल्या जागेवर बसा. सर इथेच येणार आहेत मंचावर. कृपया सरांसमोर असं कुठलंही चित्र दाखवू नका. सर आले आहेत. भारत माता की वंदे वंदे. देवेंद्र जी आप आगे बढ़ो. छत्रपति शिवाजी महाराज की जय. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की खाली बसून घ्या. सर्वजण उभे राहिलेले आपले कार्यकर्ते खाली बसून घ्या. सगळ्यांनी कृपया खाली बसा. तुमची जागा कोणीच घेणार नाही आहे. कृपया खाली बसा. सर मंचावरच येत आहेत. आपल्या सरांना बघण्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. काही क्षण सर आपल्या सोबतच आहेत यापुढे, तेव्हा प्लीज थोडी शिस्त दाखवा. कृपया नियम पाळा. खुर्चीवर बसा. कृपया पुरुष वर्ग कृपया खाली बसा. मंचावर थोड्याच वेळात सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. हे खुर्चीवर उभे राहिलेले मित्र सगळे खाली बसा. खाली बसा. सर्व आपले मित्रमंडळी खाली बसा. आपले लाडके नेते यांचं स्वागत झालेलं आहे. देवेंद्र जी आप आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. बसा बसा खाली बसा. भारतीय जनता पार्टीचा विजय. जय श्रीराम. जय श्रीराम. राखे तुत उठतो अनघे सोमनारी. देवा 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 देवा
में, कल कहार में, बीज धार में, घोर घृणा में, पुत प्यार में, क्षणिक जीत में, दीर्घ हार में, जीवन के शत शत आकर्षक अरमानों को ढलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा। आदरणीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या या सुंदर कवितेने आजच्या कार्यक्रमाची मी सुरुवात करते। हम सबको कदम मिलाकर चलना होगा, साथ में आगे बढ़ना होगा। जय श्री राम। यानंतर मी माननीय श्री आकाशजी फुंडकर यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शनपर 2 शब्द बोलावे। अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री आकाशजी फुंडकर। बोला भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की। मित्रांनो, आज आपल्या सर्वांच्या भेटीला या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांचं स्वागत झालेलं आहे, यांचं आगमन झालेलं आहे। आपण जोरदार टाळ्या वाजून पुन्हा एकदा स्वागत करा। आजच्या या प्रचंड सभेच्या निमित्तानं मंचावर उपस्थित आदरणीय देवाभाऊ, आपले लाडके खासदार अनुप भाऊ, आपले लाडके रणधीर भाऊ आणि ज्यांच्या प्रयत्नांनी या भागामध्ये विकासाचा झंझावात सुरू आहे असे आपले लाडके प्रकाश भाऊ, आदरणीय संजू भाऊ, मंचावरील सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने जमलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, आज नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे। आपल्याशी बोलायला आदरणीय देवेंद्रजी इथे आलेले आहे। आम्ही कोणीही जास्त वेळ काही घेणार नाही, पण आपल्या सर्वांच्या भविष्याची ही निवडणूक आहे, आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्याची ही निवडणूक आहे, आपल्या विकासाची ही निवडणूक आहे। आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आज नगरपालिकेची ही निवडणूक खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांसाठी एक म्हणजे लक्षवेधी निवडणूक झालेली आहे। 9 वर्ष झाले ही निवडणूक झाली नव्हती। आपण सगळे वाट पाहत होतो। ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, गल्ली बोळातल्या कामांची निवडणूक आहे, समस्यांची निवडणूक आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आता विचार करून मतदान करायचं आहे। हे मतदान करत असताना आपले विचार इथं देवाभाऊ मांडणार आहे, पण आपल्या सगळ्यांना मी एकच विनंती करेल की ही तेल्हारा, अकोट आणि हिवरखेड इथे चांगले उमेदवार हे भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत। एक चांगलं पॅनल इथं उभं आहे आणि समोरच्या विरोधी पक्षांची हालत काय झालेली आपल्याला माहिती आहे। त्यांना पॅनल उभं करता येत नाहीये, एकमेकाला शिव्या देणारे एकमेकाच्या गळ्यात हात घालून बसतात आहे आणि आपल्याला खोट्या गोष्टी सांगून भारतीय जनता पार्टी विरुद्ध भडकवण्याचं काम करतात आहे। पण मी आपल्याला सांगणार आहे की या निवडणुकीत मतदान करताना जास्त विचार करायचा नाही। या निवडणुकीत मतदान करताना एकच विचार करायचा आहे की कोण आपला विकास करू शकतो, कोण आपलं भलं करू शकतो, कोण आपल्या समस्यांची जाण ठेवतो, कोण आपल्या सुखादुखात येतो आणि खऱ्या अर्थानं आपल्या भावनांची जपणूक करणारा कोण, हाच एकमेव विचार करून आपल्याला मतदान करायचं आहे। आणि मतदान करताना आपल्याला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी करणारे कोण, तर आपले देवाभाऊ, आपला भारतीय जनता पार्टी पक्ष। त्यामुळे आता कुठेही पाहायचं नाही, एकच लक्ष, कमळ चिन्हाचं बटन दाबून भरघोस मतांनी तिन्ही नगरपालिका आपल्या निवडून आल्या पाहिजे, हाच एक संकल्प आज आपण घेऊन जायचा आहे। आज आपले उमेदवार सौ सुलभाताई रमेश दुतोंडे या हिवरखेड मध्ये नगराध्यक्षासाठी उभे आहेत, सौ माया विवेक धुळे ह्या अकोट नगराध्यक्षासाठी उभे आहेत आणि सौ विशाली जितेंद्र पालीवाल या तेल्हारा नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत। त्यांच्यासोबत आपलं पॅनल, आपले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उभे आहेत। मी आपल्या सर्वांना विनंती करतो की भरघोस मतांचा आशीर्वाद देऊन या तिन्ही नगरपालिका भारतीय जनता पार्टीला आपण द्याव्या। भरघोस मतांनी या तिन्ही नगरपालिकांमध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपण निवडून द्यावे आणि आज हा संकल्प एकदा आपण करून जावा। दोन्ही हात वर करून एकदा देवेंद्रजींना आपण हा विश्वास दिला पाहिजे की तिन्ही ठिकाणी आम्ही कमळ फुलू। एकदा दोन्ही हात वर करून नारा द्यायचा, बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, जय श्रीराम, जय
जय श्रीराम. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपण आपले आजचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या हातून भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पार्पण करूया. तरी मी सरांना विनंती करते की कृपया मंचावरील सर्व मान्यवरांनी सरांसोबत आपल्या भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून भारत मातेची वंदना करावी. याच भारत मातेच्या सेवेसाठी अखंड आपल्या भारतातील सगळेच नेते झटत असतात आणि यातले काही नेते असे असतात जे जनतेसाठी देखील तेवढेच झटत असतात. त्यापैकीच एक आज आपले माननीय देवेंद्र फडणवीस सर. यस सर. तर आता यानंतर आपण कार्यक्रमात पुढे वळूया आणि यानंतर मी विनंती करते माननीय श्री प्रकाशजी भारसाखळे अकोट मतदारसंघाचे आमदार अकोट मतदारसंघ माननीय श्री प्रकाशजी भारसाखळे सर यांना मी विनंती करते त्यांनी या ठिकाणी प्रास्ताविक मांडावे. स्वागत करून घेऊ का? माफ करा. सर्वप्रथम आपण या ठिकाणी स्वागत करूया सरांचं. या ठिकाणी आपण स्वागत करूया. सरांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि एक विशिष्ट या ठिकाणी भेट सरांना देण्यात येत आहे. तरी मी सौ सुलभाताई दुतोंडे, सौ मायाताई धुळे, सौ वैशालीताई पालीवाल यांना विनंती करते त्यांनी या ठिकाणी यावं. त्याचप्रमाणे माननीय श्री रमेश दुतोंडे सर, माननीय प्रकाशजी भारसाखळे हे सगळे या ठिकाणी सरांना एक विशिष्ट भेट आज देणार आहे. चांदीची ही सुंदरशी गदा हे शक्तीचे स्वरूप आहे, बजरंग बलीचा आशीर्वाद आहे. आपण म्हणत असतो जय श्रीराम. श्रीरामाचे परम भक्त हे शक्तीचे प्रतीक आहे. तर अशीच आपली शक्ती नेहमीच बीजेपी भाजपाच्या पाठीशी राहू द्या. आता ज्या क्षणाची आपण सगळेजण वाट बघत आहोत तो क्षण आला आहे. आता ऐकूया आपण आपले आदरणीय माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना. जय श्रीराम. भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय श्रीराम. जय जय श्रीराम. आजच्या या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले पालकमंत्री आकाश फुंडकरजी, सन्माननीय खासदार अनुप धोत्रेजी, सन्माननीय आपले लोकप्रिय आमदार प्रकाशभाऊ भारसाखळेजी, रणधीरभाऊ सावरकरजी, वसंत खंडेलवालजी, आमदार संजय कुटेजी, बळीराम शिरस्करजी, अनिलदादा गावंडेजी, संतोष शिवरकरजी, विजय अग्रवालजी, अमित कावरेजी, या ठिकाणी आपल्या हिवरखेडच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुलभाताई दुतोंडे, आकोटच्या सौ मायाताई धुळे, तेल्हाऱ्याच्या वैशालीताई पालीवाल, या ठिकाणी मंचावर उपस्थित मंगेश दुतोंडे, माधव मानकर, गोपाळ मोहोड, गिरीश जोशी, गणेश रोठे, डॉक्टर संजय शर्मा, श्री हरीश हावरी, त्याचप्रमाणे श्री रमेश दुतोंडे, किरण शेनानी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि तेवढ्याच लाडक्या भावांनो, आजचा दिवस हा एका वेगळ्या अर्थानं अत्यंत महत्वाचा दिवस आहे. याचं कारण आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर झालं पाहिजे याचं एक मोठं आंदोलन झालं आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या नेतृत्वात अयोध्येला मंदिराचं निर्माण झालं आणि त्या ठिकाणी श्री रामललांच्या विग्रहाची मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. पण त्यावेळी जरी ती प्रतिष्ठापना झाली होती तरी देखील कळसाचं काम बाकी होतं. आपल्याकडे मंदिर पूर्ण झालं कधी समजतात
ज्यावेळी कळसाचं काम पूर्ण होतं आणि कळसाचं काम पूर्ण झालं हे कधी समजतात, ज्यावेळी त्या ठिकाणी भगवी धर्मध्वजा फडकते. आणि आजच देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी अयोध्येमध्ये राम मंदिरावर त्या ठिकाणी धर्मध्वजा ही फडकावली आहे. अयोध्येच्या मंदिरावर तर भगवा फडकला, आता हिवरखेडच्या नगरपालिकेवरही भगवा फडकवायचा आहे. हिवरखेड, आकोट आणि तेल्हारा तिन्ही नगरपालिकांवर आपल्याला 2 तारखेला भगवाच फडकवायचा आहे. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या हिवरखेडमध्ये आल्यानंतर मला अतिशय आनंद होतोय. आणि प्रकाश भाऊंनी सांगितलं, हिवरखेडला येणारे तुम्ही पहिलेच मुख्यमंत्री आहात, त्यामुळे मी आपल्या सर्वांना या ठिकाणी रामराम करतो. आज खरं तर मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी 3ही उमेदवार आपण जे दिले आहेत हे अतिशय चांगले उमेदवार आहेत. आपल्या सुलभाताई दुतोंडे ज्यांनी मागच्या काळामध्ये या ठिकाणी पक्षासोबत प्रामाणिकता काय असते, पक्षनिष्ठा काय असते हे निश्चितपणे आपल्याला दाखवलं. आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षामध्ये प्रत्येक जो कार्यकर्ता आहे हा स्वतःकरता काम करत असतो, तो पक्षाकरता काम करत असतो. आज आपले नगराध्यक्ष असतील किंवा आपले सगळे उमेदवार असतील, या सगळ्या उमेदवारांना आपण उमेदवारी दिली आहे कारण आपल्याला पारदर्शी प्रामाणिकतेनं आपल्या नगरपालिकेचा कारभार हा या ठिकाणी चालवायचा आहे. आणि मी निश्चितपणे या निमित्ताने प्रकाश भाऊंचं अभिनंदन करू इच्छितो. खरं तर सातत्याने हिवरखेडची जी काही ग्रामपंचायत आहे तिला नगर परिषदेमध्ये परिवर्तित करा अशा प्रकारची मागणी होती. मध्यंतरीच्या काळामध्ये 2021 साली तिला नगर पंचायतीत परिवर्तित करण्याचा निर्णय झाला, पण हिवरखेड वासियांना तो मंजूर नव्हता. त्यामुळे प्रकाश भाऊंनी सांगितलं आम्हाला चालणार नाही. ते माझ्याकडे आले, माझ्यासमोर कागद ठेवला, म्हणाले आत्ताच्या आत्ता स्थगिती द्या, आम्हाला नगरपंचायत नको, आम्हाला थेट नगर परिषद या ठिकाणी हवी. तात्काळ आपण स्थगिती दिली आणि ही एकमेव घटना अशी आहे गेल्या 5-10 वर्षातली की ग्रामपंचायतीतनं थेट नगर परिषद आपण तुमची तयार करून टाकली. आणि आता या ठिकाणी त्याची निवडणूक लागलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं आता पहिल्या निवडणुकीत भाजपचाच झेंडा हा नगर परिषदेवर लागला पाहिजे. ही आता तुमची जबाबदारी आहे. तुमचं म्हणणं मी ऐकलेलं आहे, आता माझं म्हणणं ऐकण्याची जबाबदारी ही तुमची आहे. खरं म्हणजे हिवरखेड असो, तेल्हारा असो की आकोट असो, तेल्हारा तर आपलं भारतीय जनता पक्षाचं खूप जुनं काम आहे. तेल्हारा असेल किंवा आकोट असेल हे मध्यवर्ती ठिकाण आहे. आणि म्हणून या ठिकाणी ही जी सभा आहे ही तिन्ही नगरपालिकांची मिळून एकत्रित सभा आपण घेतलेली आहे. आणि मला विश्वास आहे की या सभेतनं तिन्ही नगरपालिकांमध्ये आता पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आपला झेंडा लागेल. बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये मी कोणावर टीका करण्याकरता आलो नाही, मी कोणाला नावं ठेवण्याकरता आलो नाही. मी केवळ हे सांगण्याकरता आलो आहे की माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आमच्याकडे शहर विकासाची योजना आहे, नियोजन आहे, ब्ल्यूप्रिंट आहे. जर या शहरांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद ही आमच्याकडे आहे. आणि म्हणून एक सकारात्मक मत मागण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. आज आपण बघा, वर्षानुवर्ष या देशामध्ये शहरीकरणाला अभिशाप समजलं जायचं. भारतामध्ये गावांवर आपण अधिक लक्ष दिलं ते आवश्यकही होतं, ते आजही आवश्यक आहे. पण गावांवर लक्ष देत असताना
आपण कधी हे विचारातच घेतलं नाही की अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगाराकरता गावातले लोक शहरांमध्ये येत आहेत आणि मग शहरांमध्ये आपण नियोजन केलं नाही. शहरं वाढली पण झोपडपट्टी तयार झाली, पिण्याच्या पाण्याच्या समस्या तयार झाल्या, शहरं बकाल झाली, घनकचरा असेल, सांडपाणी असेल, गटारी असेल, या सगळ्या गोष्टी शहरांमध्ये त्या ठिकाणी त्याच्या अभावामुळे शहरातलं जे जीवन आहे ते बकाल जीवन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्यांदा या देशाच्या इतिहासामध्ये मोदीजींसारखे प्रधानमंत्री आपल्याला मिळाले. मोदीजींनी सांगितलं गाव जसं महत्वाचं आहे शहर देखील महत्वाचं आहे. देशाच्या जीडीपीच्या 65% जीडीपी आणि नोकऱ्या हे शहरं तयार करतात आणि म्हणून आपली शहरं चांगली झाली पाहिजे. तिथे राहणारा गरीब, तिथे राहणारा मध्यमवर्गीय यांना चांगल्या पद्धतीचं जीवनमान मिळालं पाहिजे. शिक्षण आरोग्य रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी तयार झाल्या पाहिजेत आणि म्हणून पहिल्यांदा मोदीजींनी देशाच्या पातळीवर देशातल्या प्रत्येक शहराकरता वेगवेगळ्या योजना चालू केल्या आणि अमृत सारखी एक योजना आपल्याला दिली. ज्या अटल अमृत योजनेतनं देशातल्या शहरांकरता लाखो कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि सांगितलं प्रत्येक शहरामध्ये मुबलक पिण्याचं पाणी असलं पाहिजे. प्रत्येक शहरात या घाणेरड्या नाल्या नाही तर त्या ठिकाणी भुयारी गटाराची योजना झाली पाहिजे. भुयारी गटारातलं जे सांडपाणी आहे ते नदी नाल्यांमध्ये न जाता त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. प्रत्येक शहरामधला घनकचरा हा त्या ठिकाणी एकत्रित करून त्याच्यातनं कोळशाचे पॅलेट्स किंवा त्याच्यातनं खत तयार झालं पाहिजे आणि प्रत्येक शहरामध्ये जो गरीब आहे त्याला जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा मिळाला पाहिजे आणि त्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 2.5 लाख रुपयाचं घर मिळालं पाहिजे. मोदीजींनी सांगितलं की प्रत्येक शहरामध्ये आयुष्यमान आरोग्य योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दवाखाना तयार झाला पाहिजे आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी मोफत उपचार मिळाला पाहिजे. आमच्या शहरातल्या शाळा या डिजिटल शाळा झाल्या पाहिजेत. आमच्या अंगणवाड्या या डिजिटल अंगणवाड्या झाल्या पाहिजेत. एक प्रकारे लोकांचं जीवनमान हे बदललं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील आपण मिशन हातामध्ये घेतलं. महाराष्ट्र असं शहर असा राज्य आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये 6.5 कोटी लोक हे 40,000 गावांमध्ये राहतात आणि तेवढेच 6.5 कोटी लोक 400 शहरांमध्ये राहतात. या 400 शहरांचं जर आपण त्या ठिकाणी रूप बदललं, त्यांचं चित्र बदललं, त्या ठिकाणी आपण लोकांना सुखसोयी दिल्या तर अर्ध महाराष्ट्र हा त्या सुखसोयींमुळे सुखासीन होऊ शकतो, त्यांच्या जीवनात परिवर्तन येऊ शकतं. आणि म्हणून आम्ही या नगरपालिकेच्या निवडणुकांकडे केवळ या ठिकाणी भाजपचा झेंडा लागला पाहिजे या दृष्टीने बघत नाही, तर हा जो एक ब्ल्यू प्लॅन आम्ही ब्ल्यू प्रिंट या ठिकाणी तयार केली आहे की ज्या माध्यमातून हे सगळं शहरी जीवनमान आपल्याला बदलायचं आहे, लोकांना त्या ठिकाणी इज ऑफ लिव्हिंग आपल्याला द्यायचं आहे, त्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये आपण उतरलेलो आहोत. आणि म्हणून आज आपण बघा आपल्या राज्यामध्ये आपण जे जे सांगितलं ते त्या ठिकाणी केलं. आज मला सांगताना आनंद वाटतो, परवाच आपण निवडून यायला 1 वर्ष पूर्ण झालं. सरकार तर 5 तारखेला बनवलं पुढच्या महिन्याच्या, पण 23 नोव्हेंबरला एक दणदणीत विजय आपल्याला मिळाला. आणि या दणदणीत विजय मिळाल्यानंतर काही लोक म्हणायचे निवडणुकीच्या आधी यांनी जे जे घोषित केलं होतं, सुरू केलं होतं, आता हे सगळं बंद करून टाकतील, यांना 2/3 या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे. काही लोक सांगायचे आता लाडकी बहिणीची योजना बंद होणार. 1 वर्ष झालं ही योजना आम्ही सुरूच ठेवली, ती बंद केली नाही. आणि माझ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही, बहिणींची योजना सुरूच राहील. आपल्या शेतकऱ्यांना आपण मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला, तो निर्णय देखील आपला सुरूच आहे, तो निर्णय आपण बंद केला नाही. आणि त्यासोबत सोलरच्या माध्यमातून 24 तास वीज देण्याचा निर्णय घेतला, त्याच्यामध्ये
आमच्या प्रकाश भाऊचा मतदारसंघ खूप पुढे आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्याचं काम चाललेलं आहे. 500 कोटी रुपयाचं काम चाललेलं आहे आणि येत्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्याला 24 तास त्या ठिकाणी मोफत वीज ही निश्चितपणे मिळणार आहे. आज खरं म्हणजे वाण धरणाच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात या भागामध्ये सिंचनाकरता निधी दिला. अनेक धरणांची कामं पूर्ण केली, अनेक धरणांची कामं चाललेली आहेत. पण सातत्याने हिवरखेड, तेलारा आणि आकोटच्या हक्काच्या पाण्याचा मुद्दा प्रकाश भाऊ मांडत असतात. प्रकाश भाऊ काळजी करू नका, तुमच्या हक्काचं पाणी दुसऱ्याला घेऊ देणार नाही हे तुम्हाला या निमित्ताने निश्चितपणे सांगतो. आज आपण एकीकडे पोपटखेड टप्पा 2 ची क्षमता वाढवण्याकरता 113 कोटी रुपये दिले. शतापूर लघु पाटबंधारेला 72 कोटी रुपये दिले. पूर्णा बॅरेजला 66 कोटी रुपये आपण या ठिकाणी दिले. आणि ज्या गावांचं पुनर्वसन झालं त्यांच्याकरता देखील मोठ्या प्रमाणात आपण निधी उपलब्ध करून दिला. रंभापूर ते हिवरखेड ते वरखेड हा हॅम मध्ये 260 कोटी रुपयाचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला आपण त्या ठिकाणी मान्यता दिली. या रस्त्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी पर्यटनाला आणि व्याघ्र पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे आणि शेतीपूरक उद्योगाला देखील खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. आमचे नेते संजय भाऊ धोत्रे यांनी प्रचंड परिश्रम करून आकोट खांडवा रेल्वे लाईन मंजूर करून घेतली. ही पण आपल्या हिवरखेडमधनं त्या ठिकाणी जाते. पुढच्या काळामध्ये या रेल्वे लाईनमुळे उत्तर आणि दक्षिण भारताचं अंतर 3 तासांनी कमी होणार आहे आणि त्यामुळे आपल्याहीकडे उद्योग असेल, व्यापार असेल आणि त्यासोबत शेतमालाकरता बाजारपेठ असेल, एक मोठा फायदा आपल्या या सगळ्या परिसराला या माध्यमातून देखील होणार आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन घडवायचं आहे. या सगळ्या गावांमध्ये आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या योजना केलेल्या आहेत. 300 कोटी रुपये पिण्याच्या पाण्याच्या योजनांकरता आपण दिले आहेत आणि त्यासोबत आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आमच्या आदिवासी समाजाकरता देखील धरती आबा सारखी योजना दिली. ज्या योजनेतनं एकेका गावामध्ये पाड्यामध्ये आमच्या आदिवासी समाजाच्या जीवनमानामध्ये देखील एक मोठं परिवर्तन होताना आपल्याला पाहायला दिसतंय. बंधू भगिनींनो, आपल्याला खूप काम करायचं आहे, आपल्याला खूप विकास करायचा आहे. आता तर ही सुरुवात झालेली आहे, पण या विकासामध्ये जसं केंद्र सरकार आपलं आहे, जसं राज्य सरकार आपलं आहे, तसंच नगरपालिकेचं सरकार देखील आपलंच असलं पाहिजे. आम्ही जर त्या ठिकाणी निधी दिला आणि पारदर्शी प्रामाणिकतेनं काम करणारे लोक नसले तर त्या निधीचं काय होईल हे सांगता येत नाही. आमच्या नगराध्यक्ष पहिले तर चूकच करणार नाही, पण नगराध्यक्षाने चूक केली तर त्यांचा कान धरण्याकरता ही सगळी नेते मंडळी आहे, त्यांना समजवण्याकरता मी देखील आहे. पण दुसरं कोणी जर त्या ठिकाणी निवडून आलं तर 5 वर्ष आपल्या पैशाचं काय होईल हे कोणीच या ठिकाणी सांगू शकत नाही. आणि म्हणून या परिवर्तनाच्या सगळ्या आपल्या क्रांतिकारी निर्णयांमध्ये या 3ही ज्या नगरपालिका आहेत, हिवरखेड असेल, तेलारा असेल, आकोट असेल, या 3ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आणि पूर्ण सत्ता ही भारतीय जनता पक्षाला द्या. मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. 2 तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा आणि त्यानंतर 5 वर्ष तुमची चिंता ही आमच्यावर सोडा, तुमची चिंता आम्ही करू, एवढाच विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.